गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे गोवामधला दुसरा दिवस आणि आमची सकाळ झाली आहे दुपारी 12 वाजता. कारण का रात्रभर आम्ही त्या बोटमध्ये होतो, कसिनोमध्ये होतो आणि आज आम्ही आलो आणि झोपलो आहे रात्री 3 वाजता 3:30 वाजता. आणि आत्ता आमची दुपार झाली आहे सकाळ. सो आता नाश्ता करतोय आम्ही. इकडे मस्तपैकी फ्रीवाला यूट्यूब वगैरे सबस्क्रिप्शन आहे आपल्याकडे. सुरू आपला नाश्ता मस्तपैकी आपल्याकडे आहे ब्रेड पॅटीस, सॉरी आपल्याला सँडविच आणि इकडे ऑमलेट आहे. नंतर मस्त बटर आहे. सो आपला आता नाश्ता सुरू आहे. शंकरबाईने मस्तपैकी नाश्ता केला. आता अर्जंटमध्ये काय मिळणार तर सँडविच, बट सँडविचची टेस्ट वगैरे चांगली, ग्रिल्ड सँडविच आहे. सो आता सुरुवात करूया नाश्त्याला. आणि आजच्या दिवसाची प्लॅनिंग अजून काय झालेली नाही आहे, कारण दुपार झालेली आहे. सो आता मस्तपैकी पहिले तर नाश्ता करायचा आहे, पूलमध्ये जायचं आहे आणि नंतर मग बाकी बाहेरचे साईटसीन वगैरे. तर आजचा दिवस आहे दुसरा आणि आजचा दिवसासुद्धा खूप मजा करणार आहोत आम्ही. वी विल एन्जॉय दिस डे डेफिनेटली. सो आणि बघा आजच्या दिवसात काय काय होतं आहे आम्हाला सुद्धा माहिती नाही आहे. होईल ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवतो पाहिजे तुला. तर मित्रांनो आता नाश्ता वगैरे केला आणि आम्हाला जे लोकल लागतंय काही गोष्टी मेजर मिसिंग, म्हणजे आम्ही एवढं एक्साइटेड होतो की आम्ही तेलसुद्धा आणायला विसरलो. तर तेल, त्याच्यानंतर जे आम्हाला बाकीच्या गोष्टी हव्यात ग्रोसरीज, ते सामान आणण्यासाठी आता मी आणि उदय चाललोय. ते जवळच एक सुपर मार्केट, म्हणजे जसं आपलं डीमार्ट वगैरे तसं इकडे काहीतरी निओ मार्केट काहीतरी आहे. तर तिकडे चाललेलो आहे. तर आता चाललोय इकडे. आमची गाडी तयार आहे. ते बघू इकडचं मार्केट कसं आहे. तर आता आम्ही आलो डॉल्फिनो मार्टमध्ये आणि मला सॉक्स आणि तेल वगैरे सगळं पाहिजे होतं तर ते घेतलं आम्ही. बाकीच्या वस्तू उदयने घेतल्यात. तर हा डॉल्फिनो मार्ट जो आमच्या रूमपासून जवळ होता. तर इथली एक वेगळी गोष्ट म्हणजे जसं दुबईमध्ये पेट्रोल पाण्यासारखं मिळतं तसं गोव्यामध्ये दारू पाण्यासारखं मिळतं. आणि इकडच्या सुपर मार्केट्समध्ये ती रॅकवरती मांडलेली असते तुला सगळ्या प्रकारची दारू या ठिकाणी. तर ही गोव्याची खासियत आहे. आणि सुपर मार्केटमध्ये दारू मी तर पहिल्यांदा बघितलं. आलो इथे सुपर मार्केटला, ते खरेदी करतोय, सॉसेस बिसेस बघतोय. आपण पण चालू. तर आज आहे दुसऱ्या दिवसाची दुसरी उडी. चलो. तिथे का लावलंय असं साईडला? काय झालं? ए उद्या दा त्याला काय काय शॉर्ट वन टेक 7 नीर तू याची रील बनव. ऐक माझं, शॉर्ट वन टेक 7 म्हणजे 7 टेक केल्यानंतर तू जिंकलास. मला मजा करायला भेटली पाहिजे.
दुसरा दिवस आणि स्विमिंग पूलमध्ये वगैरे मजा करून आम्ही आता निघालेलो आहेत बाहेर फिरण्यासाठी. हरवाले म्हणून एक लोकेशन आहे आणि तिथे मोस्टली लोक कमी असतात असं म्हणतात, बट ग्रीनरी वगैरे आहे आणि पावसाळ्यात ती प्लेस व्हिजिट करणं इज मस्ट आहे. तर आम्ही आता निघालेलो आहोत तिकडेच विथ अलीबाई आणि आमचे सगळे पब्लिक. आणि आमच्यासोबत आज आहे गोप्रो, सो चांगले चांगले शॉर्ट्स आपल्याला मिळणार आहेत. सो लेट्स गो. मित्रांनो आता आलेलो आहे अरवालेम केव्सच्या इथे आणि या केव्सची एक हिस्ट्री आहे जी अलीबाईने आम्हाला सांगितली की जेव्हा पांडव त्यांच्या अज्ञातवासात होते त्या टाईमला त्यांनी या ठिकाणी केव्स बांधल्या होत्या आणि याच्या आतमध्ये ते हाईड केलं होते, म्हणजे लपले होते. सो तर जाऊ काय लिहिलंय ब्राह्मी अक्षरों से मेल खाता है. ब्राह्मी अक्षर म्हणजे कोणते माहितीये का? तमिळ भाषा, तमिळ आणि तेलुगू भाषा ज्या हिंदी पाऊस आलाय. आता सांग रे ब्राह्मी काय, ब्राह्मी अक्षर काय? ब्राह्मी ही भाषा होती जी ज्याच्यावरती तमिळ भाषा आणि मल्याळम भाषा बेस्ट आहे. हा काय दिसतंय का? अरे म्हणजे हा गुहा त्यांनी केलं आणि तिथे करायचे पहिले सवय होती राहत्या. म्हणजे जेव्हा गुहा किंवा ह्या गोष्टी पहिले सोडल्या जायच्या ना, तिथे देवालय, शिल्प किंवा बांधलेले असायचे, हे लिंग स्थापन करायचे. आता मग जाऊ शकतो का बा आपण? इकडे पाणी अजिबात नाही पडत रे. इथे नाही गळत आहे बघ ना. हा ना, इथे नाही गळत आहे. नीट ऑब्झर्व केलं का? नंतर परत उचलून ठेवलंय. पूर्ण डॅमेज खाली होतं का ते? हे बघ ना, हे पूर्ण इथून निखळलेलं आहे, तिकडून पण निखळलेलं आहे. हा इथूनच रेग्युलर नाहीये, हे परत उचलून ठेवलेलं आहे. आणि जे तुटलेलं आहे बघ ना. काय डायरेक्शन इन द सेन्स त्या साईडला पाहिजे. हे बघ ना, म्हणजे तसं डायरेक्शन नाही म्हणत मी, हे असं सेटल नसणार याच्यावर. नाही. इथून ह्याच्यावर वाहिलेलं पाणी याच्यातनं बाहेर येतं आणि हा पोर्शन चुकीचा आहे, म्हणजे बिल्डअपच चुकीचं आहे. फोटो निकाला आदत होगी फ्लैट वो सबसे खराब है, पता है क्या? मित्रांनो हा आहे रुद्रेश्वर मंदिर, शंकराचं मंदिर आहे आणि इकडून पुढे आहे वॉटरफॉल. वॉटरफॉलचा फ्लो एकदम बेकार आहे. हो बापरे, पावसाळ्यात पाणी तर एकदम बेकार होते.
झापूक गरम है गरम आहे. ओ भाई साहब बघा भाई कसला रौद्र रूप आहे, एकदम बेकार आहे तो डबा. Hey guys, wanna say something? आणि आता मकाच्या कणसाचा आस्वाद घेताना आमचे 3 शिलेदार, चौथा शिलेदार रवळे साखर गोवा होय. मित्रांनो हे आहे हरवालेम डॅमशेतला रुद्रेश्वरचं मंदिर आणि इकडची कन्स्ट्रक्शन बघा. तर मित्रांनो आता आम्ही आलो वॉटरफॉल फिरू आणि आता हरवालेम वॉटरफॉलवरून आलो आहे, वॉटरफॉलवरून आलो आणि आज आहे आमचं चायनीज व्हेज मेनू. त्याच्यामध्ये नूडल्स आहेत, पनीर प्रोटीन आणि हे हे काय रे मंचुरियन. खाओ तितने कम है. तर मस्तपैकी आता बसूया, प्रोटीन बाई बॉडी बनवूनच आहे. तर मग आता मस्तपैकी करतो सुरुवात. वाजलेत बघितली रात्रीचे 9:45 आणि आजचं आपलं जेवण झालं की दिवस सुद्धा संपणार आहे. तर आपलं जेवण संपलं की आपला आजचा दिवस संपणार आहे. ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून 2-3 दिवस आपण गोव्यामध्ये आहोत, तर 2-3 ब्लॉग्स येणार आहेत. चॅनलवरती कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्यासाठी इतकंच आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन दिवसामध्ये, नवीन ठिकाणी. गुड बाय. आपला आजचा मेनू आणि आजच्या मेनूमध्ये आहे नूडल्स, मंचुरियन आणि पनीर चिली जी आम्ही सांगितली होती. आणि आम्ही आलो आहे धबधब्यावरून, त्याच्यामुळे गारठलो होतो, मस्त भूक लागली होती. सो आता वाजले आहेत 10 आणि 10च्या टायमामध्ये हे बघा ऑलमोस्ट 10 वाजले. 10च्या टायमामध्ये मस्त आता पेटपूजा करणार आहे. आणि चायनीज जे आहे ते गरमच खायला मजा येते, त्याच्यामुळे हे बघा. चीअर्स. हो, हे टेस्टी आणि डिलिशियस जेवण इतकं हेवी झालं की ते जिरवण्यासाठी आम्ही चक्क हॉलमध्ये क्रिकेटच खेळत बसलो. खेळता खेळता कधी 11 वाजले आम्हाला कळलंच नाही. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं साऊथ गोवाला. तर उद्याचा व्लॉग म्हणजेच Day 3चा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आपण जाणार आहोत साऊथ गोव्यामध्ये. तर त्यासाठी आम्हाला लवकर देखील म्हणजे कालच्या तुलनेत आज लवकरच झोपायचं होतं, म्हणून लगेच 11:15 आम्ही झोपी गेलो. चला तर मग याच नोटवरती मी आपली आजची व्हिडिओ एंड करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Day 3 गोवा साऊथ गोवामधून. तर मी अंकुर तुमचे लवकरच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.